नमस्कार, मी संगीता पाटील। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठी शब्दापासून इंग्लिश शब्द आपण कसा तयार करू शकतो हे शिकवलं होतं। जसं की बाराखडी क ख ग घ याच्यापासून तुम्हाला क ख ग घ याच्यापासून आपण इंग्लिश शब्द कसा तयार करू शकतो हे शिकवलं होतं। क के क ख के एच ए ख ग जी ए ग घ जी एच ए घ। मागच्या वेळेस तुम्हाला हे शिकवलेलं आहे मी, तर आता तुम्हाला ह्या वेळेस शिकवणार आहे मी तर शब्द आपण कसा तयार करू शकतो इंग्लिश अक्षरासोबत, मराठी अक्षरासोबत इंग्लिश अक्षर। जसं आई, आई, ताई, माई, बाई। हे आता दोन अक्षर आहे। आता आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमच्या मुलांना घरी बसल्या बसल्या त्यांना क्लास लावायची गरज पडणार नाही, अशा पद्धतीने तुम्ही पण त्यांना शिकवू शकता। आता अ साठी आपण काय वापरतो? ए म्हणजे अ। आता ही लाईन, ही जी लाईन आहे त्याला काना म्हणतो आपण, काना। तर हे हा याच्यासाठी आपण काय वापरतो? ए हा ह्या लाईनसाठी वापरायचा। म्हणजे आता अ म्हणजे ए। आता ह्या लाईनसाठी काय वापरायचं आहे आपल्याला? ए आणि ई, आई, ABCD अक्षरामधला आय, ABCDE FG हा ई साठी काय वापरायचा आहे? आय। इथपर्यंत समजलं तुम्हाला? ताई, त साठी काय वापरतो आपण? टी। तर ह्या लाईनसाठी तुम्हाला सांगितलं आहे काना, ह्या लाईनसाठी आपल्याला हा ए हे लक्षातच ठेवायचं, त्याच्या काना आला त्याच्यासाठी हा ए वापरायचा आहे आपल्याला। आता ह्या लाईनसाठी काय वापरायचा? ए आणि ई साठी आय। त्याच पद्धतीने माई, तर माई, म साठी काय वापरतो आपण? एम म्हणजे म आणि ह्या लाईनसाठी काय वापरायचं आहे आपल्याला? ए, मा, ई साठी आय, माई। बाई, आता ब साठी काय वापरतो आपण? बी, बा आणि ह्या लाईनसाठी काय वापरायचा? ए, आय, बाई। इथपर्यंत समजलंय तुम्हाला? आपल्याला दोन अक्षरांनी तुम्हाला सांगते, दोन अक्षर कशा पद्धतीने शिकवायचे आहेत। आता ही लाईन आहे, लाईनसाठी तुम्हाला समजलंच असेल की कुठलं अक्षर वापरायचं आहे? ए। अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे अक्षर तयार करू शकता, जसं की मामा, काका, बाबा, माला। आता मामासाठी काय? म म्हणजे काय? एम, म्हणजे एम। ह्या लाईनसाठी काय? ए, परत एम, ह्या लाईनसाठी ए। काका हा के, ह्या लाईनसाठी के लाईनसाठी काका। बाबा, ब म्हणजे बी, ह्या लाईनसाठी ए, परत बी, ए। माला, MALA, माला। या पद्धतीने आपण बरेच अक्षर तयार करू शकतो। तर तुम्हाला समजलंच असेल की आता आपण दोन अक्षर कशा पद्धतीने किती चांगले आणि पटकन बनवू शकतो हे तुम्हाला समजलंच असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल, काही समजत नसेल, कमेंट्समध्ये तसंही कळवा। धन्यवाद।